पंतप्रधान मोदींचा 19 फेब्रुवारीचा महाराष्ट्र दौरा तात्पुरता स्थगित। काही कारणास्तव दौरा पुढे ढकलला। मोदी सातारा, मुंबई आणि पुणे दौऱ्यावर येणार होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 15 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर। महाराष्ट्रातील 15 लोकसभा मतदारसंघातील तयारीचा आढावा घेणार। भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला। अशोक चव्हाणांची एक्स या सोशल मीडियातून अधिकृत माहिती। आपल्याबाबत कोणालाही तक्रारी नाहीत। काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराशी संपर्क साधला नाही। हा वैयक्तिक निर्णय असल्याचं अशोक चव्हाणांचं वक्तव्य। काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं। भाजपमध्ये जाण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही। येत्या 2 दिवसात पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार। अशोक चव्हाण यांचं वक्तव्य। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला आज पुन्हा मुंबई दौऱ्यावर। दुपारी 2 वाजता काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करणार। एकोणीस फेब्रुवारीला काँग्रेसच्या आमदारांची तातडीची बैठक। सगळ्या आमदारांना मुंबईमध्ये बैठकीसाठी बोलावलं। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर पक्ष आमदारांची भूमिका जाणून घेणार। अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले आणि ते भाजपमध्ये गेले। आता आदर्श घोटाळा लपवण्यासाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील। उद्धव ठाकरेंची टीका। अशोक चव्हाणांचं आश्चर्य वाटतं। आतापर्यंत महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये सहभागी होते। आता भाजपकडून राज्यसभेची जागा दिली जाते म्हणून तिकडे जात आहेत। स्वतःचा विचार करताय, पण शेतकऱ्यांचं काय? ठाकरेंचा सवाल। काँग्रेस मुक्त भारताच्या घोषणा देणारा भाजप आता काँग्रेस व्याप्त भाजप होईल। इतर पक्षातून लोक आणून अब की बार 400 पारचा नारा दिला जातोय। तर आत्मविश्वास नसल्यानं भाजप फोडाफोडीचे राजकारण करतंय। ठाकरेंची टीका। ज्यांना पक्षानं सर्व काही दिलं ते नेते विचारधारेला सोडून जात आहेत, हे दुर्दैव। आता आम्ही सर्व काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते धर्मांध आणि हुकुमशाही वृत्तीच्या भाजपला पूर्ण ताकदीनिशी लढून पराभूत करू। नाना पटोलेंचं एक्सवर पोस्ट करून वक्तव्य। अनेकांनी काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र तेच संपले। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर विलासराव देशमुखांच्या भाषणाचा जुना व्हिडिओ पोस्ट करत पटोलेंचा भाजपवर निशाणा। भाजपशिवाय पर्याय नाही याची जाणीव लोकांना झाली आहे, त्यामुळे ते भाजपमध्ये येत आहेत। आम्ही त्यांना खेचून आणत नाही। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया। पूर्वीच्या पक्षातील आमचे सहकारी पुन्हा आमचे सहयोगी होतील, यामुळे निश्चित महायुतीची ताकद वाढायला मदत होईल। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। पुढच्या 8 दिवसात मोठा स्फोट होईल। काँग्रेस संपुष्टात येईल। शिवसेना आमदार संतोष बांगर यांचं मोठं विधान। विधान परिषदेचे माजी आमदार अमर राजूरकरांचाही राजीनामा। अमर राजूरकर अशोक चव्हाणांचे निकटवर्ती असल्याचं म्हटलं जात आहे। आपण यापूर्वीही सांगितलं, अनेक जण पक्ष सोडतील, पण भाजपला याचा फायदा होणार नाही। इतकं अस्थिर सरकार कधीही राज्यात नव्हतं। प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। अशोक चव्हाणांच्या सातत्यानं चौकशीचा ससेमिरा लावून त्यांना बदनाम केलं जात होतं। शासकीय यंत्रणांच्या दबावामुळे चव्हाणांचा राजीनामा। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भाजपवर टीका। आपण मोठा राजकीय भूकंप होईल असं म्हणालो, पण अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याबाबत आणि त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही। गिरीश महाजनांचं वक्तव्य। अशोक चव्हाणांनी आमदारकीचा राजीनामा दिला तरी काहीही फरक पडत नाही। सुषमा अंधारेंचं वक्तव्य। तर भाजपचा आता अतिरेक झालाय। निवडणुकांमध्ये भाजपला बॅकफायर होणार। सुषमा अंधारेंचं विधान। भाजप शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत। भविष्यामध्ये भाजप शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीच दिसेल। काँग्रेसला कंटाळून अशोक चव्हाण भाजपमध्ये येत आहेत। रामदास कदम यांचं वक्तव्य। काँग्रेसच्या नेत्यांनी पक्ष सोडून जाण्याची ही पहिली वेळ नाही। यासाठी इंडिया शायनिंगच्या वेळीही ते लोक गेले होते। जे राहिले ते जिद्दीने लढले आणि त्यावेळी काँग्रेसचं सरकार आलं। असंच काहीसं यावेळीही होईल। सुशील कुमार शिंदेंची प्रतिक्रिया।
भाजपने ईडीची भीती दाखवल्यानं अशोक चव्हाणांचा राजीनामा, वारंवार छापा आणि दबाव टाकून त्यांना ब्लॅकमेल केलं, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंचा आरोप. पृथ्वीराज चव्हाणांच्या मेकर चेंबर्स इथल्या कार्यालयात काँग्रेस नेत्यांची बैठक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसह बाळासाहेब थोरात, नसीम खान यांची उपस्थिती. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यामुळे धक्का बसला, त्यांना कशाची भीती होती हे चव्हाणच सांगू शकतील, पण चव्हाण गेले असले तरी येणाऱ्या आव्हानांना काँग्रेस मजबूतीनं तोंड देईल, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य. वरिष्ठ नेत्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी आमच्याकडे ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्स सारख्या संघटना नाहीत, पण येणाऱ्या लोकसभेत जनता भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अतुल लोंढेंचं वक्तव्य. नाना पटोलेंच्या कार्यशैलीमुळे काँग्रेस पक्ष सोडला, आता अशोक चव्हाण यांनीही तोच निर्णय घेतला, आशिष देशमुखांचा पटोलेंवर निशाणा. अशोक चव्हाण हे चांगलं व्यवस्थापन करणारे नेते, त्यांच्या राजीनाम्याची बातमी आमच्यासाठी धक्कादायक, नितीन राऊतांची प्रतिक्रिया. तर यापूर्वीही काही नेते पक्ष सोडून गेले, मात्र आमचा पक्ष संपला नाही, राऊतांचं वक्तव्य. काँग्रेस पक्षानं चव्हाणांना सर्व पदं दिली, कमी वयात मुख्यमंत्री पद दिलं तरीही ते पक्ष सोडून का गेले हे अनाकलनीय, विलास मुत्तेमवारांचं वक्तव्य. आता विचारधारा आणि नीतिमत्तेचं राजकारण राहिलं नाही, विलास मुत्तेमवार यांचं विधान. अशोक चव्हाणांचा राजीनामा ही धक्कादायक बाब, केंद्रीय नेतृत्वानं वेळीच लक्ष द्यायला हवं होतं, काँग्रेस आमदार भाई जगताप यांची एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया. अशोक चव्हाणांसह काँग्रेसचे 10 ते 15 आमदार संपर्कात, आमदार रवी राणांचा मोठा दावा. तर पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये आणखी भूकंप होणार, राहिलेले पक्ष सुद्धा पाहायला मिळणार नाहीत, रवी राणा यांचं वक्तव्य. अशोक चव्हाणांचा राजीनामा धक्कादायक, दबाव तंत्राद्वारे कार्यकर्ते आणि पक्ष फोडण्याचं काम भाजपकडून सुरू, अशा प्रकारचं राजकारण लोकांना आवडणार नाही, माणिकराव ठाकरेंची प्रतिक्रिया. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमधील नेत्यांच्या बैठका, बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीला, भेटीमध्ये अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यासंदर्भात चर्चा. एकत्र येऊन हुकुमशाही विरोधात लढण्याची वेळ आली तेव्हा अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला, ते राजीनामा देतील असं एकदाही वाटलं नाही, वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा राजीनामा दिला, हा चांगला निर्णय, चव्हाणांनी महायुतीमध्ये यावं आणि रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश करावा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं चव्हाणांना आवाहन. अशोक चव्हाणांबद्दल राग येण्याऐवजी त्यांची कीव करावीशी वाटते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांचं वक्तव्य. अशोक चव्हाणांच्या मनात काय ते सांगणं कठीण आहे, माजी मंत्री कमलकिशोर कदम यांची प्रतिक्रिया. अशोक चव्हाणांचा पक्ष सोडणं काँग्रेससाठी त्रासदायक, माजी मंत्री सूर्यकांत पाटील यांची प्रतिक्रिया. गेल्या 5 वर्षातील पंतप्रधान मोदींचा करिश्मा बघता सर्वच पक्षातले नेते भयभीत झाले, त्यामुळे विरोधात कोणी टिकेल का याबाबत शंका वाटते, भाजप आमदार राम शिंदेंचं वक्तव्य. अशोक चव्हाणांसारखं नेतृत्व काँग्रेसमधून जाणं हे मोठं नुकसान, सतेज पाटील यांची प्रतिक्रिया. तर आमदार जाणार या चर्चांमध्ये तथ्य नाही, सतेज पाटील यांचं स्पष्टीकरण. अशोक चव्हाण पक्ष सोडून गेल्यानंतर काही फरक पडणार नाही, भाजपमध्ये निवडून येणारे आमदार काँग्रेसच्या विचारधारेचे असतील, आमदार नितीन देशमुख यांची प्रतिक्रिया. गरज पडल्यास घरी बसेन पण काँग्रेस पक्ष सोडणार नाही, आमदार केसी पाडवींची प्रतिक्रिया. आमदार केसी पाडवी हे अशोक चव्हाणांच्या जवळचे असल्यानं तेही भाजपमध्ये जाणार का या प्रश्नांवरती पाडवींचं स्पष्टीकरण. भाजपचं ऑपरेशन लोटस, अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसचे काही बडे नेतेही भाजपच्या संपर्कात, सूत्रांची माहिती. काँग्रेसमधील मोठा गट फोडण्याची भाजपची खेळी. सध्या तरी आपण काँग्रेससोबतच, नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आमदार मोहन हंबर्डेंची भूमिका. तर नांदेडच्या विकासासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधून निर्णय घेणार, हंबर्डेंचं वक्तव्य. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर आपल्याबद्दलही काही अफवा पसरवल्या गेल्या, पण काँग्रेसमध्येच राहणार असून अन्य कुठेही जाणार नाही, काँग्रेसचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटेंची प्रतिक्रिया. आपण सध्या तरी काँग्रेस सोडणार नाही, परभणीच्या पाथरी विधानसभेचे काँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर यांची माहिती.
काँग्रेसने आम्हाला बरंच काही दिलंय, त्यामुळे पक्ष सोडून कधीही जाणार नाही. वाशिमच्या रिसोड मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांची प्रतिक्रिया. काँग्रेस सोडण्याबाबत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेणार. नांदेडच्या हातगावचे आमदार माधवराव जळगावकर यांची प्रतिक्रिया. ओपन स्पेस पॉलिसीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये खडाजंगी. महापालिका आयुक्तांकडून ओपन स्पेस पॉलिसी धोरण रद्द. काँग्रेस मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाडांकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न. मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढांचा वर्षा गायकवाड यांना टोला. आमदार अपात्रता प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या शुक्रवारी किंवा सोमवारी होणार. संबंधित प्रकरण उच्च न्यायालयामध्ये सुरू राहावं की सर्वोच्च न्यायालयात, याबाबत युक्तिवाद होईल. वकील सिद्धार्थ शिंदेंची माहिती. आम्ही होतो म्हणून भाजप सत्तेत होती, आम्ही नसल्यावर बघू. महादेव जानकरांचा भाजपवर निशाणा. तर ज्या लोकांवर आरोप केले त्यांनाच पक्षात घेतलं जातंय. जानकरांकडून नाराजी व्यक्त. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेची गणितं बदलणार. भाजप राज्यसभेला चौथा उमेदवार देण्याच्या तयारीत. भाजपकडून मतांची जुळवाजुळव करण्याची तयारी सुरू. आमदार रवी राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यात वाद. यशोमती ठाकूरही भाजपच्या संपर्कात. रवी राणांचा दावा. तर राणा दाम्पत्य वायफळ बडबड करतंय. यशोमती ठाकूर यांचा पलटवार. रायगड लोकसभेसाठी सुनील तटकरेच योग्य. शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींचा दावा. भाजपचे धैर्यशील पाटील हे रायगड लोकसभेसाठी इच्छुक. त्यांच्या वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये दरी निर्माण होण्याची शक्यता. दळवींचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं उद्घाटन. खासदार श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्यानं रुग्णालय उभारलं. 200 नियमित आणि 33 आयसीयू बेड्सची सुविधा. जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल मनोज जरांगेंच्या भेटीला. जरांगे यांना पाणी घेण्याची विनंती. सगळे सोयऱ्यांसंदर्भात अंमलबजावणी करा तरच उपोषण सोडू. जरांगे मागणीवर ठाम. राज्य मागासवर्ग आयोग 15 फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारला सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्याची शक्यता. तर 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला ओबीसीतून नाही तर स्वतंत्र आरक्षणाची घोषणा होण्याची शक्यता. गेल्या 2 दिवसात चंद्रपूर जिल्ह्यात गारपीट. जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, पोंभुर्णा आणि चिमूर तालुक्यांना गारपिटीचा मोठा फटका. हजारो हेक्टरवरील हरभरा, गहू, मिरची आणि इतर पिकांचं मोठं नुकसान. यवतमाळमधील बाभूळ गावात गेल्या 2 दिवसात गारपीट. 3000 हेक्टरवरील तूर, हरभरा, गहू आणि कापसाच्या पिकांचं नुकसान. नुकसानग्रस्त भागाची खासदार भावना गवळींकडून पाहणी. राज्य सरकारनं दुधाला जाहीर केलेलं 5 रुपये अनुदान अजूनही शेतकऱ्यांना दिलं नाही. शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पांडुरंग रायते यांचा आरोप. नैना परिक्षेत्रामध्ये यूडीसीपीआर लागू करण्याबाबत शासन सकारात्मक. पनवेल, उरण, पेण तालुक्यातील 175 गावांचा समावेश. नैना परिक्षेत्रातील समस्यांबाबत कोकण भवनात बैठक. नवी मुंबईच्या सिडको नैना परिक्षेत्रातील समस्यांबाबत कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये सर्वपक्षीय बैठक. परिक्षेत्रातील गावांना यूडीसीपीआर लागू करण्यासंदर्भात शासन सकारात्मक विचार करेल. मंत्री उदय सामंत यांची माहिती. वाढवण बंदर संघर्ष समितीची मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक. वाढवण बंदर उभारणीला स्थानिक नागरिकांचा विरोध. 19 डिसेंबरला झालेली जनसुनावणी ही बेकायदेशीर. समितीचा आरोप. वाढवण बंदराविषयी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत काहीही तोडगा निघाला नाही, त्यामुळे आमचा विरोध कायम. संघर्ष समितीची माहिती. हिंदुत्वाबाबत आक्रमक भूमिका घेऊन राज्यभर मोर्चे काढणाऱ्या भाजप आमदार नितेश राणेंच्या सुरक्षेत वाढ. सरकारकडून राणेंना Y+ सुरक्षा. अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचं नया साल नया खासदार अशा आशयाचे बॅनर्स झळकले. अकोल्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या बॅनर्सनं नागरिकांचं लक्ष वेधलं. सोशल मीडियावरील पोस्टरवरती तरुणाच्या आक्षेपार्ह कमेंटमुळे मलकापूर इथे तणाव. समूहाकडून रस्त्यावर उतरत शहरामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न. शहरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त. भंडाऱ्यामध्ये युवक काँग्रेसचा कामगार आयुक्त कार्यालयासमोर रास्ता रोको. जिल्हा कामगार कार्यालयाअंतर्गत देण्यात येणाऱ्या घरगुती साहित्यासाठी नागरिकांच्या रांगा. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचा आरोप. वर्ध्याच्या देवळी तहसील कार्यालयावर युवा संघर्ष मोर्चाचं अर्धनग्न आंदोलन. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणी. अर्धनग्न अवस्थेत प्रशासनाला निवेदन सादर केलं होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.